स्वातंत्र्य दिनानिमित्त मनपातर्फे शहरात सायकल रॅली, नाशिक महानगरपालिका नाशिक व सायकलिस्ट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हर घर तिरंगा उपक्रमाअंतर्गत स्वातंत्र्य दिनी विशेष सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथे सायकल रॅलीचा शुभारंभ महापौर हिमगौरी आहेर अडके यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आलाय। या उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, आयुक्त मनीषा खत्री, प्रभाग सभापती सुरेश पाटील, राजेंद्र आहेर, नगरसेविका डॉक्टर हेमलता पाटील, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष अमित घुगे यांच्यासह मनपा अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। मनपा मुख्यालय राजीव गांधी भवन येथून सुरू झालेली सायकल रॅली अशोक स्तंभ, रविवार कारंजा मार्गे रेड क्रॉस सर्कल, सीबीएस रामायण बंगला येथे राईडची सांगता रामायण बंगला येथे करण्यात आली आहे। या रॅलीत वंदे मातरम, भारत माता की जय, जय भारत माता की जय अशा विविध घोषणांनी देशभक्तीवर वातावरण रॅलीच्या मार्गावर तयार झाले होते। सायकलिस्ट यांच्याकडे असणारे तिरंगी झेंडे सर्वांचे लक्ष वेधून घेत होते। स्वातंत्र्य दिनाचा उत्साह आणि राष्ट्रभक्तीची भावना नागरिकांमध्ये वृद्धिंगत करण्याबरोबरच सायकलिंग आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणे हा या सायकल रॅलीचा प्रमुख उद्देश होता। या सायकल रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सायकलिस्टना नाशिक महानगरपालिकेतर्फे राष्ट्रध्वज देऊन मानवंदना देण्यात आली। राईड समन्वयक म्हणून मनोज जायधणी यांनी भूमिका बजावली आहे। सायकल राईड यशस्वी करण्यासाठी उपायुक्त नितीन नेर यांचे मार्गदर्शनाखाली क्रीडा अधिकारी मंजुषा पगार यांनी काम पाहिले। या राईडमध्ये अध्यक्ष अमित घुगे, उपाध्यक्ष दविंदर सिंग भेला, सचिव नितीन कोटकर, संचालक कारभारी भोर सुरेश डोंगरे, शुभम भालेराव, सीमा घुगे, माधुरी गडाख, अश्विनी कोंडेकर, दीपाली माई हे सर्वजण सायकल रॅलीच्या नियोजनासाठी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।